प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल, मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. बाप म्हणजे असं अस्तित्व ज्यांच्या उल्लेखाशिवाय सारं काही शून्य वाटतं. खडतर परिस्थिती ही त्याग व कष्टाच्या भोगातून शहाणपण आणि जबाबदारी शिकवून जाते. आयुष्य म्हणजे काय हे त्या गरिबाला विचारा, ज्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास फुग्यात भरून विकावा लागतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. कधीकधी तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तुमच्या स्वाभिमानाचा अपमान होतो. तुमची कौशल्य, गुण आणि योगदान समजून घेण्यासाठी इतर लोकांच्या पातळीवर स्वतःला खाली आणण्याची गरज नाही. चित्ता त्याचा वेग शिकार करण्यासाठी वापरतो. आपण कुत्र्यांपेक्षा अधिक वेगवान आणि बलवान असल्याचे सिद्ध करण्यासाठी नाही. ज्यांच्याकडे तुमच्या मूल्यांची व ताकदीची योग्य किंमत करण्याचे कौशल्य नाही, अशा लोकांसमोर तुमचे मूल्य सिद्ध करण्यात तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवण्यापुरतं. त्यापेक्षा माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं. जिथं जावं तिथं सोनं करून यावं. आयुष्यात अशा लोकांसाठी तडजोड करा ज्यांना स्वतःच्या प्रवृत्तीपेक्षा तुमच्या भावना जास्त महत्त्वाच्या वाटतात. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना असावी. सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात, कसोटी लागते ती फक्त अनुभवाच्या पातळीवर. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका, तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा. पैशाने विकत घेता येत नाही अशी एखादी गोष्ट तुमच्या जवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका. जोपर्यंत मार्ग समजतात तोपर्यंत परत जाण्याची वेळ येऊन ठेपते. हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. झेप घेण्याची वृत्ती अंगी असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही. माणसाने वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही. संयम नावाच्या कटू वृक्षाची फळे नेहमी गोड असतात. संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच यशही मोठेच असते. कोणाला दुखावून मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमीच सुख देतो. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. विचारात सुद्धा ताकद असते मन वळवण्याची. शारीरिक ताकद वापरून मान मुरडता येते, पण मन वळवता येत नाही. कोणत्याच गोष्टीचा जास्त गर्व बाळगू नका, कारण जे कपडे आज इस्त्री करून घातले तेच उद्या दगडावर आपटून धुतले जातात हे विसरू नका. जीवनात काही नवीन सुरुवात करण्यासाठी तुमचे महान होणे आवश्यक नसते, पण महान बनण्यासाठी जीवनात काहीतरी नवीन सुरुवात करणे आवश्यक असते.